जय जय राम जय जय हरि जय जय राम जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा माधव परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा
माधव माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव तो हा माधव 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 तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल हे सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर कुमारी बाबर कुमारी हे बाबर कुमारी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम त्रैलोक्य आनंदाची आता अवघी त्रैलोक आनंदाची आता अवघी त्रैलोक चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ शरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एक जनार्दनी एक पणे उभा एक
कार्तिक स्वामी महाराज आणि हरिभक्तीपरायण गायनाचार्य शरदजी महाराज दिघे, मृदंगावरती साथ करतील हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज आणि आज महाराजांबरोबर आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज हार्मोनियमवरती साथ करतील. अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या अवघेची त्रैलोक्या आनंदाची आता अवघेची त्रैलोक्या चरणी जगन्नाथाची तरेले चरणी जगन्नाथाची तरेले चरणी जगन्नाथाची तरेले माय जगन्नाथ माय जगन्नाथ
अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ माय अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। एका जनार्दनी एकपणी उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं,
सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संसार या वार करी संसार वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा शब्दाच्या संख्येनं चरणाच्या संख्येनं अक्षराच्या कडव्यांच्या संख्येनं छोटा आहे 3च चरणाचा पण अर्थाच्या दृष्टिकोनातून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या जीवनातली सद्गुरु स्वामी जनार्दनांच्या कृपा आशीर्वादानं ईश्वर अनुभूती प्राप्त झाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन झालं नाथांना दत्त साक्षात्कार झाला आणि तो अद्भुत अलौकिक ईश्वर प्राप्तीचा अनुभव संत एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात आज खूप पवित्र आणि गोड असा दिवस आहे अलौकिक अद्भुत भारतीय वर्षाच्या दृष्टिकोनातून नव्हे संबंध विश्वाच्या कल्याणासाठी मोक्षदा एकादशीच्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या समारंगणावरती कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होतोय त्या युद्धाच्या आरंभाला भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन ज्या वेळेला त्या समारंगणावरती उपस्थित आहे
आणि आता युद्धाला सुरुवात करायची, आरंभ करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण मोठे चतुर, रथ उभा केला दोन्ही सैन्याच्या दळामध्ये. पण अशांच्या समोर रथ उभा केला, स्वतःच्या मनानं नाही. ज्या वेळेला रणांगणामध्ये प्रवेश केला, त्या रणांगणाच्या सीमेवरती रथ आणला, त्यावेळेला अंगामध्ये वीरश्री संचारलेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे देवा, नुसतंच काय मला इथं आणून ठेवलंय? चल, मला युद्ध करायचंय. कुणाबरोबर लढायचंय मला सांग. कोण आहे माझ्या समोर? मला कुणाबरोबर लढायचंय, कुणाबरोबर युद्ध करायचंय? उभा काय ठेवतोस मला? कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रण संयुज्यमे. या रणामध्ये मला कुणा बरोबर युद्ध करायचंय. मग परमात्मा मोठा चतुर आहे. रथम स्थापय मेच्छुत असं म्हटल्यानंतर अशा समोर रथ उभा केला. दुर्योधनाच्या पुढे नाही रथ उभा केला, कर्णाच्या पुढे नाही रथ उभा केला, जयद्रथाच्या पुढे नाही केला, विकर्णाच्या पुढे नाही केला, दुशासनाच्या पुढे रथ नाही उभा केला. अशांच्या समोर रथ उभा केला. भीष्म दोन प्रमुखतस सर्वेक्षांच महीक्षिताम. आणि ज्या वेळेला भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना बघितलं, जरा माग नजर टाकली, अर्जुनाच्या अंगाचा कंप सुटला. अर्जुनाच्या अंगाचा कंप सुटला, हातपाय लटलट कापायला लागले. युद्ध म्हणजे पुढच्याला मारायचंय, नुसतंच युद्ध नाही करायचं, बाहुबल नाही करायचं. पुढच्याला मारायचंय, शिरच्छेद करायचाय, बाणाने घात करायचाय. कुणाला मारू? डोळ्यात पाणी आलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू जैने धनुर्विद्या मज दिली, त्या द्रोणाचार्यांना मारू. डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर डोळ्याच्या पुढे अंधार असतो. भीष्माचार्यांची मूर्ती पुढे आठवली. आमचे पितामह यांच्या अंगा खांद्यावरती खेळलो. यांनी बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, अनेक विद्यामध्ये पारंगत केलं. यांना मारू? गांडीवन संस्कृते हस्वात्वचैव परिदह्यते. हातातला गांडीव धनुष्य गळून पडला. रथातून खाली उतरला अर्जुन. रथातून खाली उतरल्यानंतर देवाला म्हणतो, माफ कर, मला नाही लढायचं. मला कुणाला मारायला सांगतो तू? अर्जुन, आता काय झालं? तू तर म्हटलं होता कुणाबरोबर युद्ध करायचं, मला दाखव. मग दाखवले ना तुला. आणि आता का गलित गात्र झाला? अर्जुन म्हणतो, देवा, हे महाघोर पाप आहे, मला या पापाला प्रवृत्त करू. अरे युद्ध करायचंय, पाप नाही करायचं. उठ, करिवद पार्था परसुनी गीता, उठी दे ममता टाकूनी, ममता सोड. मी नाही मारू शकत देवा, नाही मारू शकत. पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये नुसता स्वतःच्या मनातला जो भाव आहे, जो मोहपाश आहे, तो मोहपाशच सांगितला. तिसऱ्या अध्यायापासून गीता चालू केली. 18 अध्याय, 700 श्लोक आहेत. आज किमान गीतेचा एक तरी अध्याय वाचायला पाहिजे. एक तरी नाही संस्कृतातलं वाचता येत, सारांश रूपानं एक तरी अध्याय वाचला पाहिजे. अर्जुनाचा मोह घालवला देवाने. असं तत्वज्ञान पाजलं त्याला, असं तत्वज्ञान पाजलं त्याला. भगवान म्हटले, अर्जुना, तुला काय वाटलं? तू मारलं तरच मारणार आहेत का? तू मारलं तरच मारणार आहेत का?
सगळ्यांचा मृत्यू दाखवू का, सांगू का? बरं मला एक सांग, आतापर्यंत कोणी मेलं नाही का या जगात? आतापर्यंत कोणी मेलं नाही का? आणि तू मारलं तरच मरणार आहे असा जर तुझा भ्रम असेल, तू नाही मारलं तरी हे मरणार आहे. पण आता का मारतात? यांचं कर्म यांना मारत आहे. अधर्मात भिववाद कृष्ण अधर्माच्या वाटेनं गेले म्हणून ते कर्म यांना मारते. तू नाही मारत, हे यांच्या कर्माने मरतात. निमित्त तू आहेस. तसं गीता नुसते अर्जुनाला नाही सांगायची, संपूर्ण जगाचं ओझ परमात्म्याला घालवायचंय. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. आणि मग तिथे त्या कुरुक्षेत्रावरती भगवंतानं 18 अध्याय सांगितले. ज्या दिवशी सांगितले तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशीचा दिवस आहे. अर्जुनाला मोक्ष दिला, मोक्षाचं तत्वज्ञान दिलं, मोक्षाचा विचार दिला अर्जुनाला. गीता ऐकल्यानंतर मोक्ष मिळतो, गीतेचा अभ्यास केल्यानंतर मोक्ष मिळतो, गीतेचं पारायण केल्यानंतर मोक्ष मिळतो. तो दिवस, ती तिथी, ती वेळ आज आहे. लोकमान्य टिळकांना ज्यावेळेला स्वातंत्र्याची बीजारोपण करायची होती, त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी विचार कुठून घेतला? लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता लिहिली. त्यांचं नाव आहे गीता रहस्य. अजून एका मोठ्या महापुरुषानं गीता लिहिली, विनोबाजी भावे गीताई. लोकमान्य टिळकांना विचार सूत्र कुठून मिळाले? गीतेचे, स्वातंत्र्याचे. ते गीतेतून. त्या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामाची विचार बीज पेरत असताना ज्या ज्या वेळेला लोकमान्य टिळक खचून जायचे किंवा थोडेसे विचाराने शांत व्हायचे, त्यावेळेला पुन्हा यायचे, गीता वाचायचे, गीता वाचायचे, गीता वाचायचे, गीतेचा पाठ करायचे, अक्षर घोकायचे, बुद्धीला पाठव्य द्यायचे, बुद्धीला धार लावायचे आणि पुन्हा अशी काही विचार समाजाला मांडायचे की समाजाच्या अंगामध्ये स्वातंत्र्यासाठी वीरश्री निर्माण होईल. महात्मा गांधींनी ज्या वेळेला स्वातंत्र्याची बीजारोपण देत असताना, त्या इंग्रजांबरोबर काही वैचारिक युद्ध करत असताना ज्या वेळेला ते खचून जायचे, त्यांच्या चरित्रातले त्यावेळेला ते यायचे, गीतेचा पाठ करायचे. आवडता ग्रंथ. या देशाचे पंतप्रधान जे विद्यमान आहेत, नरेंद्रजी मोदी, ते पंतप्रधान झाल्यावर ज्या वेळेला पहिल्यांदा परदेश दौऱ्यासाठी गेले, पहिला परदेश दौरा अमेरिका, त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेट देण्यासाठी काय नेलं? काय त्यांनी आठवतंय? काय नेलं? भगवद्गीता. नाही गीतेचं पारायण केलं नाही घडणार तुमचं. आम्हाला माहिती आहे तुम्ही धर्माच्या बाबतीत एकदम वैचारिक आणि कृती दरिद्री आहात. तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही बोलत मी, माझं पब्लिक लेक्चर आहे ना, डायलॉग पब्लिक आहे माझे. आपल्याला जागा करावं लागतं, कोणीतरी आपल्यावर कोणतरी हल्ला करावा लागतो, हो, आपल्या आया बहिणीवरती बलात्कार करावे लागतात, तेव्हा हिंदुत्व जागा होतं आपलं. आपल्या गावात कोणीतरी येऊन आपली जागा बळकावी लागते, तेव्हा आपल्यातले हिंदुत्व जागा होतं. आपल्या पोरांना विचारा आपला धर्मग्रंथ कुठला, नाही सांगू शकत.
आपला वंश कुठला आहे सांगा. नाही सांगू शकत. कुठल्या गोत्रातला आहे सांगा. गोत्र सांगा. नाही सांगू शकत. कुठल्या वंशात आहे सांगा. नाही सांगू शकत. आपण उदासीन आहोत. असा उदासीन असा नाही. श्रीकृष्णाचं मनोगत कळालं नंतरच्या कालखंडामध्ये ज्ञानोबा आले. माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी वाचा. आहे का घरात ज्ञानेश्वरी? हो महाराज आहे पण धूळ खात पडली. असू द्या. तुकोबारायचं आहे का? 375 वर्ष तुकोबारायणा झाली. माऊलींना 750 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत नाही का? आता तरी ऐका. तुकोबाराय म्हटले नाही गीतेचं पारायण करता आलं चालेल. काय म्हणता तुकोबाराय? गीता 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 वाचे जे मनती. 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 हो गीता 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 वाचे जे मनती. नाही पुनरावृत्ती दया नारा. नाही पुनरावृत्ती दया नारा. नुसतं वाचे ना गीता म्हणा. गीता गीता गीता. का? गीतेमध्ये कर्म आहे म्हणून एकदा गीता. गीतेमध्ये ज्ञान आहे म्हणून दुसऱ्यांदा गीता. गीतेमध्ये उपासना आहे म्हणून तिसऱ्यांदा गीता. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. अशा कालखंडामध्ये ज्या महापुरुषांनी ही अध्यात्माची गंगा निमशिवडी गावामध्ये आणून ठेवली ते परमपूज्य आदस्मरणीय गुरुनाम गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने परमश्रद्धेय गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने परमपूज्य मृदंग महर्षी वारकरी संप्रदायातले तपस्वी व्यक्ती महत्व आपल्या आध्यात्मिक शक्तीनं ज्यांनी ईश्वराची कृपा संपादन केली आणि जीवदान मिळवलं असा ज्यांचा पुनर्जन्म झाला असे गुरुवर्य रामानंद स्वामी महाराज रामानंद गिरीजी महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र निमशिवडी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर त्याकरताच काही लोक टिंब नगर ते अजून भ्रमात आहे अहमदाचे का हिल्लेचे त्याचा इतिहास जर शोधून काढला तर असं कळतं की त्यालाही धर्म परिवर्तित केलेला आहे. तो मूळचा मुसलमान नव्हता. खरंच तिकडनं कुई ऐकवायला आहे मूळचा नव्हता. चला माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. दत्त जयंतीच्या त्याच्यानंतर गीता जयंतीच्या
मोक्षदा एकाच दिशेच्या हा त्रिवेणी संगमावरती पुण्य पर्व काळावरती गेल्या 9 वर्षापासून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, आयोजक, संयोजक, नियोजक, सर्व तरुण युवक मित्र मंडळ, जय जनार्दन भक्त परिवार, साई सावता प्रतिष्ठान, गुरुदेव दत्त मंदिर अधिष्ठान मानून सर्व ग्रामस्थ मंडळी, छोटी वस्ती आहे. मला सांगितलं संयोजकांनी, आणि ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं नाव कुणाचं घ्यायचं नाही, त्याच्यामुळे ज्यांनी सांगितले ते गुलदस्त्यात. सध्या नावाचाच रोग आहे साऱ्या दुनियेला. तुम्हीच वेगळे भेटले मला, नाव नका घेऊ, नाही तर साऱ्या दुनियेत आम्हाला आमच्या पुढे लोक अंगठ्या घालून बसतात, मेरा नाम लो, मेरा नाम लो, मेरा नाम लो, मेरा नाम लो. मेली अहंकार, नावाच्या अहंकारानच मेली आहे की नाही. अहिल्या, मंदोदरी, सीता, तारा, त्याच्यात माझ्या बायकोचं बी नाव धरा. बायकोचे नाव घालणारे बरेच बाद आहेत, पण सांगितलं मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही. सर्व गावकरी, मृदंगाची साथ, माझे जिवलग मित्र, किमान 15-20 वर्षापासूनचा आमचा परिचय. संगीत विशारद, संगीत अलंकार, नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, कुशल वारकरी मार्गदर्शक आदरणीय संतोषजी महाराज दीक्षित, ज्यांनी कीर्तनाच्या आरंभाला चाल गायली, असे आदरणीय हरिभक्ती परायण कार्तिक स्वामी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण शरद महाराज दिघे, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवण्यासाठी गुरुचरित्राचं व्यासपीठ चालक. तुमचा आणि त्यांचा किती दिवसाचा परिचय मला माहित नाही, पण माझा सांगतो. किमान 97-98 सालापासूनचा परिचय. 97-98 इतक्या वर्षाचा आमचा परिचय. आम्ही खूप ठिकाणी 7-7 दिवस राहिलेलो, थांबलेलो आहे. मी पूर्वी सप्ताहाला फिरत असताना भजन गायक म्हणून माझे जिवलग मित्र, माझे मार्गदर्शक तुकाराम बाबा वेलजाळी, सर्व नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद खूप गोड टाळ वाजवतात, खूप छान दिसतात, नजर लागेल हे सगळी माणसं नुसती पोरांकच पाहतात. माणसानं पाहिलं तर काही नाही, पण बायांची दिष्ट व्हायला बसली यांना, कारण यांना पाहून त्यांच्या पोराचं प्रतिबिंब त्यांना आठवत. हे काय करतात आणि आमचं कार्ट काय करतात. मम्मी बंद झाला देवगुरु. तूच जे दुसऱ्याला हसत ना ते त्याच्यात बुडालेलं राहत. तू शेंडी सकट बुडालेलं आहे त्याच्यात. शेंडी न खित्र आठवतात. हे गावातले आहेत ना, हे गावातले अख्खे 1 2 3 4 5 6 7 8 9 सप्ताह पण 9 वर्षाचा आहे. 9 वर्षात तुम्ही काय कमवलं? गुरुदेव दत्तांची आण घेऊन सांगतो, हे धन कमवलं तुम्ही, हे धन कमवलं. वा धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, मला सांगायचं तेच आहे. 9 वर्ष सप्ताह केला, कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, जी सेवा करायला पाहिजे ती सर्व सेवा केली. विनेकरी, चोपदार, सर्व प्रकारची सेवा झाली. गुरुचरित्राची पारायण झाली. रिटर्न इफेक्ट पाहिजे आवाला थोडा, मी दूर गेल्यानंतर आला पाहिजे. काय कमावलं? काय अनुभव कोणता आहे? काय अनुभूती आली? काय बोध काय मिळाला? या पुरीला वाटलं मला टाळ घ्यायचा, तिनं स्वतः उठली, तिने टाळ घेतला. आणि इतकी तालबद्ध टाळ वाजवतात ना, एक नंबर. हा बिगर टोपीवाल्याचा एकदम ताला ते महाराज घेऊन जायला. हा छोटा भीम
तसाच दिसतो तो. ही कमाई आहे. अनुभव काय आला? संत एकनाथ महाराज आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव या अभंगात मांडतात. अनुभव दोन्हीकडे आहे. अनुभव प्रपंचात आहे, अनुभव परमार्थात आहे. प्रपंच असला तरी तो अनुभवाशिवाय नाही आणि परमार्थ असला तरी तो अनुभवाशिवाय नाही. पण दोन्हीकडचा अनुभव सारखा नाही, इथे फरक आहे माऊली. 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही नुसते संसारिकही नाहीत आणि तुम्ही नुसते परमार्थिकही नाही. तुम्ही दोन्ही टप्प्यात आहात. ज्या अर्थी कीर्तनाला आलात त्या अर्थी परमार्थिक आहात. ज्या अर्थी कीर्तन संपल्यानंतर घरी जाणार आहात त्या अर्थी संसारिक आहात. पण एकच अनुभव येतो का? अनेक प्रकारचे वर्गीकरण करू 3 प्रकारात. संसारातला अनुभव लोकांना सांगू नका. संसारातला अनुभव लोकांना सांगू नका, कारण संसारातला अनुभव सांगणं दूषण आहे. दूषण. लोक निंदा करतात, लोक नाव ठेवतात. पुढे नाही काही बोलत, मागे खूप बोलतात. याविरुद्ध परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहू नका. सांगा. मी ज्या घरात बसलो त्या घरात एक फोन आला. फोन आल्यानंतर त्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला सांगितलं, या ना कीर्तनाला, आमच्या गावात सप्ताह बसलाय. पाहुणा होता तो. मला माहित नाही कुठे फोन लागला होता. मी ऐकवत होतो त्यांचा संवाद. परमार्थातला अनुभव जगाला सांगा, कारण परमार्थातला अनुभव सांगणं भूषण आहे. भूषण. दुसरा प्रकार, परमार्थातला अनुभव अमर्यादित आहे आणि प्रपंचातला अनुभव मर्यादित आहे. तुमच्या प्रपंचातल्या अनुभवानं तुमचं कल्याण होईल का नाही याच्यात तुम्हाला शंका आहे. दुसऱ्याचंही करू शकत नाही. पण परमार्थातल्या अनुभवानं इतरांचं कल्याण करू शकता. मर्यादा अमर्यादित. तिसरा प्रकार, प्रपंच कितीही केला तर प्रपंचामध्ये सरते शेवटीपर्यंत मिळणारा एकच अनुभव आहे संसारात. तो अनुभव म्हणजे केवळ दुःख. दुःख. खूप दुःख. त्यानं त्याला सांगितलं, पारावर बसलो होतो. पुढच्या बाजूने नाही, मागच्या बाजूने होतं. पुढे चर्चा चालू होती आणि ती चर्चा दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नव्हती, माझ्या पोराची होती. माझ्या असं कानावर आलं की 6 महिन्यापासून पोरग दारू पिते. एकुलता एक. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. जे लागेल ते दिलं, जी नाही ती आऊस पुरवली. जसा बूट लागेल तसा बूट. मी फाटकी चप्पल घातली पण त्याला 5,000चा बूट. मी फाटकत धोतर घातलं पण त्याला 2,000ची जीन्सची पॅन्ट. पश्चाताप झाला मला. अरे मग त्याला समजून सांगायचं ना. माझ्या लक्षातच येऊन नाही दिलं. तो मागच्या दाराने यायचा. 3 वर्षापासून बोलत नाही माझ्याशी. काही लागलं का तिला सांगतो, तिला मध्ये घालतो. मी घरात आलो का तो बाहेर जातो. मी बाहेर गेला का तो आणखी कुठेतरी जातो. माझ्याकडे डोकून पाहत नाही. पैसा माझा, कष्ट माझे, परिश्रम माझे, घरदार माझं, पण माझ्याशी बोलत नाही. मी एकाची हकीकत सांगतोय, तुमची नाही. त्यावेळेला तो म्हटलं, मग समजून सांगायचं. सांगायचं कोणी? मग त्याच्या आईला सांगायचं. तिनं तर 6 महिने लपवलं माझ्यापासून. 6 महिने. आता 2 तासापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या डोळ्यात का पाणी ना, तुला सांगतो बघ. संसार किती दूषणाचा आहे. रात्री 2:30 वाजता तिनं त्याला मागच्या दरवाजाने आतमध्ये घेतलं. त्याच्या तोंडावरती पांघरून टाकलं. मी रात्रभर झोपलो नाही. सकाळी उठता उठता तिला विचारलं, का ग मागच्या दरवाजाने आला? स्वतः बूट काढले त्याचे, अंगावर पांघरून टाकलं. ती म्हटली, मग लेक आहे माझा. अगं पण तो दारू पितोय. कोणी सांगितलं तुम्हाला? हाळ घेता माझ्या पोरावरती. तोंडातला शब्द तोंडात ठेवा. अजिबात बोलायचं नाही. दारू पितोय.
मला वास आला. तुला समजत नाही. रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून हे उभा केलं. एकच जन्माला घातला. तू त्याचे दोष सांगतेस. कशा करता असा तो तिला बोलला. ती म्हणली बसा गप, लय नका वर तोंड करून बोलू. तो म्हटला ग तुझ्या जिभेला काय हाड. ती म्हणली हाड, तुझं काही चालत नाही आता इथं, तू बस गप. तुलाही प्यायची नाही दुसऱ्याला पिऊ द्यायची नाही. घ्या. हे मी माझ्या डोळ्यासमोरच सांगतोय दत्ताची शपथ. विठाला विठाला तुम्हाला सांगतो असा अपमान घरात झाला ना, थांबायचं नाही घरात. लात मारायची संसाराला, घर सोडून निघून जायचं. तेव्हा ध्यान येतं घर. जीव नाही द्यायचा अजिबात नाही. कुणासाठी? हे भंगार लोकांसाठी जीव द्यायचा, या थर्ड क्लास लोकांसाठी. जिच्या करता आयुष्य घातलं ती जर एकेरी शब्दात पोरा देखता असं बोलत असेल. पुरुषांचा अपमान तर बायकांनीच केला. बापाची किंमत घरात शून्य झाली, त्याला कारण त्याची बायको आहे. मी डोळ्यासमोर न पाहतोय काय होतंय. काय एकत्र बसून दारू पिता, लाजा नाही वाटत. आले थोडे दिवस राहिले आता एकत्र बसून प्यायचे. 31 डिसेंबर आलं ना, याचा अर्थ तुम्ही बसता का काय? सगळं जग येतंय तुमच्याकडं. सगळं जग. शिर्डी साईबाबा, बाबा 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 असताना कळाले का तुम्हाला? तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, जे होते त्या काळात त्यांना. पाणी प्यायला नाही दिलं त्यांना. दिवाळीला वाटीवर तेल लागत होतं. द्वारकामाई मध्ये दिवा लावायचा होता. त्या दिवाळीत घरोघरी फिरले. माय माय आज दिवाळी हा वाटीवर तेल देते का मला? घरोघरी फिरले. दारांच्या कड्या वाजवल्या. बायांनी दरवाजे लावून घेतले. हा आला फकीर, याला काही नाही, उठला सुटला, आला तोंड घेऊन इकडं. जा बाबा तिकडं. वाटीवर तेल नाही दिलं. गेले द्वारकामाईला नमस्कार केला आणि स्वसामर्थ्यानं पाण्यानं दिवे पेटवले. आज दिवाळी करतात, आज दिवाळी करतात. पण त्यावेळेला आज तुम्ही रोज दिवाळी करता. रोज. कुणाच्या जीवावर? बाबांच्या जीवावर. बाबाला दिवाळी करू दिली का? सगळा देश बंद होता कोरोनात. पहिला आवाज उठवला, फुलाची दुकानं उघडा, पोट पाण्याचा प्रश्न शिर्डीकरांनी. आळंदीत धर्मशाळा आहेत, पंढरपूर मध्ये धर्मशाळा आहेत, पंढरपूर मध्ये मठ आहेत, फड आहेत. शिर्डीत काय किती धर्मशाळा आहे? अरे हे लॉज, हे लॉज. अरे हा कलंक आहे. विठाला विठाला वरून दिसतंय, खालून सारी घाण लागली. रोज एखादा मृतदेह बाहेर काढावा लागतो ह्या लॉज मधून. पेपरला बातम्या येतात, पेपरला बातम्या येतात, टीव्हीला पण येतात. अनैतिक संबंधांचं केंद्र म्हणजे शिर्डी झाली सध्या. बाबांना वगळून जे काय होतंय, अन्नप्रसाद, दर्शन आणि हॉस्पिटल, ह्या 3 गोष्टी वगळता शिर्डीतलं चांगलं काम मला दाखवा. विठाला संसार दूषणाचा आहे. संसार दूषणाचा आहे. पुरं राहत नाही मोबाईल शिवाय. ते 6 महिन्याचं पाळण्यात घातलं का झोपत नाही. मुलांना रोग झालाय, मुलांना रोग झालाय. त्या रोगाचं नाव आहे स्क्रीन फोबिया. देवा शपथ, हसू नका, सायकोलॉजिकल सांगतोय. जागतिक नेत्र तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने माझे चांगले परिचयाचे,
त्यांचे सख्खे मेवणे डॉक्टर राजाराम मुंडे माझे जिवलग मित्र आहेत. तुकाराम शास्त्री मुंडे, टोकवाडी, जिल्हा तालुका परळी. मी 8-8 दिवस तिथं 13-13 वर्ष सप्ताहाला थांबलोय मी. गोपीनाथरावांनी आमच्यासोबत किती वेळा मला तर बगलेत उचलून घेतलेलं आहे. मी त्यावेळेला 15 वर्षाचा होतो. आळंदीला गेलो त्यावेळेला. पोरांना रोग झालाय, जेवत नाही लहान बाळ. 1 वर्षाचं पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. त्याच्या हातात मोबाईल द्यावा लागतो. त्याला ते कार्टून किड्स चॅनल लावला. कोणता चॅनल? ए कार्टून इकडे बघ. कोणता चॅनल लावा लागतो? किड्स. बाहुल्या, बरोबर ना? मांजरी, कुत्रे, गाढवळ, डुकर, असे असे प्राणी लावा लागतात. आणि ते पोरग त्या मोबाईल मध्ये पाहत. एक झालं का 3 मिनिटाचं ते पुढं सरकीत. हातान जेवत नाही. त्याची आई त्याला घास घालते. ते बाजूला तोंड घेते. ही घाण सवय लावली कुणी? ऑपरेशन थिएटर मधून बाळ बाहेर आल्या आल्या डॉक्टर मोबाईल वापरत नाही. ऑपरेशन थिएटर मध्ये, ऑपरेशन थिएटर मध्ये, ओपीडी मध्ये म्हणजे एकदम स्ट्रिक्ट नोटिफिकेशन. अजिबात नाही. पकडला तर डॉक्टरची डिग्री बंद होऊ शकते किंवा काही दिवस त्याला थांबावं लागेल काम करता करता. एवढे खतरनाक रेडिएशन की त्या लहान बाळाला त्या मोबाईल डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणल्या. त्या पोराची मावशी होती जे बाळीक जन्माला आले ना, थोबाड हाणावा तिचं. मुलांना तुम्ही रोग लावलाय. तुम्ही बाळ पोटात असताना सध्या 2024च्या मातीला जर वाटतंय की तिच्या पोटी कृष्ण जन्माला यावा, तिच्या पोटी दत्त जन्माला यावा, तिच्या पोटी अर्जुन जन्माला यावा, तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, तर त्या आईनं बाळ राहिल्यापासून तर जन्माला येईपर्यंत देवा शपथ सांगतो, दत्ताची शपथ घेऊन, अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही. लई लेट करंट लागला. लई लेट. आणि कॅमेरा फिरव रे, कॅमेरा फिरव, माग फिरव. मोबाईलचं व्यसन दाखवतो मी. ते तिथं घे, घे खाली बघ. हे बघ, हे बघ, हे घे तिथं. शूट करते, शूट कर. ताई राहू दे, काय नाही, आपल्यात खाजगीत राहून देऊ. ते तिची आई लई हुशार आहे. तिने मोबाईल नाही, फक्त मोबाईलचा कव्हरच दिलाय. बारीक बघितलं, माझ्या लक्षात आलं. पण व्यसन लागलंय ना. माझं बोलणं चुकीचं आहे का? पोरग कॉलेजला जात नाही, मम्मी मोबाईल. पोरगी कॉलेजला जात नाही, मम्मी मोबाईल. बोललो तर रामकृष्ण देवा दत्त राजा महाराजा मला सॉरी, क्षमा कर. बिगर मोबाईलची पोर दाखवा आणि बक्षीस मिळवा. तुम्ही नाही तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये, तिच्या इंस्टाग्रामच्या फ्रेंड लिस्ट मध्ये, फेसबुकच्या फ्रेंड लिस्ट मध्ये, फेसबुकच्या ग्रुप मध्ये तुम्ही कोणीच नाही घरातले, कोणीच नाही. ती इतकी हुशार आहे, ती एक नाही व्हॉट्सअप वापरेल. त्या दुसऱ्या व्हॉट्सअपचं नाव काय? बोल रे बोल. 11वी सायन्स बोल. दुसऱ्या व्हॉट्सअपला काय म्हणतात? बोला पटकन. बिझनेस. कशाचा? 2-2 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत पोरांचे चेहरे बघा, तेजस नाही राहिलं. खाल्लं त्या मोबाईलच्या स्क्रीननं सगळं. भयंकर रोग होणार आहे, भयंकर रोगच येतो. नाही तर जाऊन पहा, येत आहे ना पेपरला, मोठमोठे संपादकीय लेख येतात. माझा वेळ होत चालला, प्रपंच दूषणाचा, परमार्थ भूषणाचा. हे भूषण आहे तुमचं, हे भूषण आहे. याला खत पाणी घाला, खत पाणी. इथे गुरुचरित्राचं पारायण, हे भूषण आहे. घरात रोज एकत्र जेवण करा. शेवटचा माणूस आल्याशिवाय ताट घेऊ नका. घरातली माणसं रोज 1 तास बिगर मोबाईलची बसा, बिगर मोबाईलची.
बोला एकमेकाशी बोला. बायको हॉल मधून नवऱ्याला फोन लावते, कुठे होतो म्हणतो बेड मध्ये. मग पुढच्या घरात या ना जेवायला. आता काय भीक लागली का काय तुम्हाला? पायाला काय रोग झाला, लाकवा झाला तुमच्या? आणि तो जर संडास मध्ये असला मग काय झालं? काय रोग? हे पोरांनो, ए तुम्हाला दत्त महाराजांची साक्ष घेऊन सांगतो, तुम्ही मोबाईलचा वापर करायचा, तू करशील का रे? एक कॅमेरा फिरव त्याच्यावर. हे कीर्तन आहे माझं. मी काय कमवलं कीर्तनात? या मुलांचा प्रतिसाद हे माझ्या आजच्या कीर्तनाचं फलित आहे. बाळा मोबाईल वापरशील नाही म्हण, तुला म्हणायचं असेल तर म्हण, नाही तर नको म्हणू. मोबाईल वापरशील, गेम खेळशील मोबाईलवर. तुझं नाव काय? हा, शिव. वाह, तेरा कल्याण होगा बेटा. तेरा नाम क्या है? आगे का. तुझं नाव काय रे? समर्थ. मोबाईल वापरशील, तुला वापरायचं असेल तर वापर, पण तुला वाटतंय तुझं वाटलं होऊ नये तर वापरू नको. वापरायचं आहे का तू रे? तुझ्या खिशात का काय? त्याला इथून गेल्या गेल्या त्याची अपुरी गेम पुरी करायची असं हाय का नाही? तू भगवी टोपी वापरशील? कौतुक रे राजा हो तुमचं. खरंच तुमच्या पायावर डोकं ठेवतो. तुम्ही माझी इज्जत राखली. तुकाराम बाबा कोणतं कीर्तन सांगू मी आता? कशाची गरज आहे? हे पोरांना खाली वाजा रे. मी खूप कडक आहे. मला कीर्तनामध्ये जर अपमान झाला, मला कीर्तनामध्ये जर विक्षेप झाला, त्याच्यापेक्षा आत्महत्या बरी. ज्याला कळालं त्याला कळालं. तुकोबरायचं प्रमाण सांगतो. कीर्तनी विक्षेप, बोला पुढं, त्याची पै मरण, मृत्यू. बरा कीर्तन म्हणजे डायरेक्ट देवाची नाळ आहे. आपण माणसांची नाही बोलत. आत्मकल्याण करता तुकोबांनी भजन केलं आणि जनकल्याणासाठी कीर्तन. जनकल्याणाचं सगळ्यात प्रभावी माध्यम कीर्तन हा प्रयोग आहे. माणसांना बदलवण्याचा कीर्तन हा प्रयोग आहे. पण सध्याची कीर्तन फक्त कॉमेडी 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 वाटोळं केलं महाराष्ट्राचं कॉमेडी सम्राटांनी. सगळे कीर्तनकार कॉमेडीकडे वळाले. सगळे कीर्तनकार कॉमेडीकडे. सांग ना, नाथांचं चरित्र सांग, दत्त चरित्र सांग, माऊली सांग, तुकाराम महाराज, याच्यात काय कमी पडलं? नुसत्या स्टोऱ्या आणल्यात. गाणे कीर्तनात, अभंग, ओवी, गाणे नको. आईचंही नको आणि बापाचंही नको. ज्ञानोबरायचं काय कमी का? भिकारी का आपण? ज्ञानोबरायचे पुत्र आहेत आपण. आपली आई ज्ञानेश्वर महाराज आहे. आपण श्रीमंत आईचे लेकर आहोत. आपला बाप श्रीमंत आहे तुकाराम महाराज. काय जण आहे. विश्वाला वेळ लावलं तुकोबांच्या अभंगवाणीने. प्रपंच दूषणाचा, परमार्थ भूषणाचा. पैठणात संत एकनाथांना भेटण्यासाठी काशीवरून एक ब्राह्मण आला, दमलेला, थकलेला. पैठणामध्ये सकाळी धर्मचर्चा चालू होती. त्या धर्मसभेत एक ब्राह्मण बाजूला आला. त्या शिळेला तो टेकलेला काशीवरून आलेला ब्राह्मण त्यानं बघितला. परमार्थ भूषणाचा. तो जवळ गेला आणि विचारलं, कोण, कुठून आलात? त्याने कंठरवाण्या आवाजाने सांगितलं, काशीवरून आलो, काशीवरून आलो. काशीवरून आला का? हे पैठण आहे. हो पैठण आहे. नाथांचा वाड इथेच आहे. तो पिंपळाचा पार उजव्या अंगण जा. तुळशीचं वृंदावन असेल तो नाथांचा वाडा आहे. रांगोळी, सडा, समर्जन सगळं असतं तिथे नीटनेट. सकाळच्या रामप्रहामध्ये आई साहेब रांगोळ्यांनी सडा समर्जन करतात. बरं वाटलं जरा. झप 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 पावलं टाकत टाकत पिंपळाच्या पारापासून उजव्या अंगाला गेला आणि तुळशीचं वृंदावन बघितलं. पटपट पटपट पावलं टाकली. दरवाजापाशी गेला, थोडासा थबकला.
कडी वाजवली, आवाज दिला, कुणी येईना. पटकन पुन्हा आवाज दिला, कुणी आहे का घरात? अहो कुणी आहे का घरात? आवाज ऐकून आईसाहेब गिरिजादेवी दाराशी आल्या. दरवाजा उघडला. कोण आपण? कुठून आलात? हे नाथांचं घर आहे. आईसाहेबांच्या तोंडातनं शब्द गेला, हो. याचं अंतःकरण भरून आलं. नाही अश्रू लोटले. आईसाहेबांनी विचारलं, आलात कुठून? त्यानं सांगितलं, काशीवरून आलो, काशीवरून आलो. बाई 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 बाई, काशीवरून आलात का? गुळ पाण्याचे उपचार नको, नातांना भेटण्याची इच्छा, त्यांचं दर्शन करायचंय. त्या इच्छेनं त्या धारणेनं आलो मी. नाथांना भेटायचंय. कुठे? आईसाहेब देवघरामध्ये गेल्या. नाथांची पूजा तोपर्यंत आटोपलेलीच होती. आता उठणार तर आईसाहेब गेल्या. स्वामी, कुणीतरी पाणतच आहे. डोळ्यात पाणी आणून तुमची वाट पाण्यात पाहतोय. खूप दूरवरून आला. नाथ देवघरातनं ओरीमध्ये आले. त्या काशीतनं आलेल्या ब्राह्मणाला बघितलं. त्यांना नव्हतं माहितीये काशीवरून आलेत. कोणीतरी ब्राह्मण आहे, बटुवेश आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे. वा वा, शिकासूत्र आहे. नाथांनी स्वतःच्या जाणव्याला असा अंगठ्यामध्ये हा होता, तसाच हा हात पुढे गेला आणि तसाच नमस्कार केला. श्रीहरी श्रीहरी. त्यानं बघितलं. कुठून आली स्वारी? नाथा, तुम्हाला भेटण्यासाठी काशीवरून आलो. काशीवरून आलो हा शब्द नाथांनी ऐकला. शिरसाष्टांग प्रणिपात त्याच्या पायावरती केला. तो बोलला, मी तुमच्या दर्शनाला आलोय. तुम्ही आणि माझं दर्शन घेत. काही दिवसांपूर्वीच भगवान श्री शिवानी समाधी अवस्थेमध्ये नाथांचं रक्षण करत असताना साक्षात नाथांना शिवदर्शन झालं होतं. शिव भोळा चक्रवर्ती. नाथांना विश्वनाथ आठवले. तिथून आलात. नैनाच्या अश्रूंनी चरण प्रक्षाळले. काशीतनं आलेला ब्राह्मण हंबरडा फोडून म्हणतो, आओ उठा, मी तुमच्या दर्शनासाठी आलो आणि तुम्ही माझं दर्शन घेता. फक्त काशीवरून आलोय म्हणून जर दर्शन घ्यायचं असेल तर मग पुढे ऐका ना. परमात्मा काशी विश्वनाथ माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात आलेल्या देवाने मला तुमच्याबद्दल काही सांगितलंय. देवाने मला सांगितलं, खऱ्या संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर एक काम कर. पैठण गोदावरीचा पुण्य परिसर पैठण क्षेत्री भानुदासाचे कुळी संत नाथांचा जन्म झाला. ते मोठे अलौकिक संत आहे. त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. स्वतः श्रीहरी नारायण गेली 36 वर्ष झालं ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरतोय. त्यांचा अधिकार आणि त्यांचं कीर्तन इतकं श्रेष्ठ आहे की त्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात दत्त चोपदार. त्यांची पूजा इतकी अलौकिक, ज्याची पूजा करतो तोच श्रीखंड्याच्या वेशामध्ये नाथांची सेवा करतो. गोपीचंदन उघडून द्यायला कोण आहे? देव आहे. लावायचा आहे कुणाला? अहो त्यालाच. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. हे शब्द ऐकले देवानं 36 वर्ष. तो श्रीखंड्या देव. अरे 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 अरे, मी देवाची सेवा घेतली. तो माझ्या मागे कीर्तनात उभा राहिला, चोपदार झाला, पाणी भरलं. गोपीचंदन कुठे आहे देवा? ओ देवा कुठे? सगळा घराचा कोपरा धुंडाळला. देव अंतर्धान पावले. नाथांना आता भाव अनावर झाला. अष्ट सात्विक भाव प्रधान अवस्थेमध्ये नाथ गेले आणि शरीर धरणीला कोसळलं. काही अवधीनंतर काशीतनं आलेल्या ब्राह्मणाने त्यांना सावध केलं. उठा. नाथ उठले, सावध झाले.
हंबरडा फोडून पश्चाताप व्यक्त करू. अहो, कशाला रडता तुम्ही? देवाने माझी सेवा करावी हे माझ्या परमार्थाचं दूषण आहे. काशीतनं आलेला विद्वान ब्राह्मण सांगतो, देवानं तुमची सेवा करावी हे तुमच्या परमार्थाचं दूषण नाही. देवानं तुमची स्तुती करावी आणि देवानं तुमचा गौरव करावा हेच खरं तुमच्या परमार्थाचं काय भूषण. वाऱ्या हाती माप चाल सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाल सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चाल सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाल सज्जनाचे. कीर्ती मुख ज्यांचे नारायण, कीर्ती मुख ज्यांचे नारायण. स्वतः परमात्मा संतांची कीर्ती वर्णन करतो. त्या संतांचा परमार्थ किती भूषणाचा असेल आपल्याला किती दिवस लक्षात ठेवतात लोक. मेल्यानंतरचं आयुष्य किती आपलं किती आहे? 1 वर्ष. आणि खूपच चांगले संस्कार दिले असतील मुलांना तर 5 वर्ष श्राद्ध. किती? 5 वर्ष श्राद्ध. माझे मित्र आहेत एक, आमच्या सर्वांचेच आहे. तुकाराम बाबाला माहिती आहे, केशव पाटील, अभिटघर वाडा. किती पुण्यस्मरण झाली त्यांच्या वडिलांची 25च्या पुढे. अजून तो म्हणजे जे जे म्हटले जिवंत आहे तोपर्यंत करीत राहणार. हे दिलंय कुणी? त्यांनी. आणि मग पुण्यतिथी घालायला काही रोग आला का? उतारा कोणाचा आहे? तुमच्या उतार्यावर पहिलं नाव कोणाचं होतं? वडिलांचं. वडिलांचं होतं, बरोबर आहे ना? घराचा उतारा कोणत्या नावाचा होता? वडिलांचा. आता ते गेल्यानंतर फेर बदलला, बरोबर? वारस नोंद लागली. कोणाचा झाला? हा, मुलाचा झाला. मग पुण्यतिथी कुणी घालायला पाहिजे? गावानी? कुणी घालायची? का साडूला बोलवायचं? साडूच्या हातात तर बरेच सूत्र गेले आता. लईत मोबाईल वाजा त्याकडे. प्रपंच दूषणाचा, परमार्थ भूषणाचा विचार संपला. 5 ते 7 मिनिटच बोलायचे मला. प्रपंचातला अनुभव मर्यादित, परमार्थातला अनुभव अमर्यादित. तिसरा प्रकार, कितीही करा प्रपंच, कितीही करा संसार, या संसारामध्ये एकच अनुभव आहे आणि तो अनुभव आहे दुःखाचा. प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. दुःख बांधवडी असे जवळजवळ 17-18 पाठ आहेत. पण वेळ थांबू नाही राहिली आता. अनेक दुःखाचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. केवळ दुःख. या दुःखानं दुःखी झाले लोक नाथांकडे गेले. नाथांचं जीवन बघितलं आणि विचारलं, नाथा संसाराचे तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. आमच्या संसारातला अनुभव दुःखाचा आहे. नाथा, आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा परमार्थातला अनुभव नेमका कसा आहे? तो अनुभव संत एकनाथ महाराजांनी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. अवघेची त्रैलोक्य, अवघेची त्रैलोक्य, आनंदाची आत्मा, आनंदाची आत्मा, आनंदाची आत्मा.
तेली माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ. खूप छान चाल गायली आपण वारकरी सुंदर. अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता शब्दांची शृंखला लक्षात घ्या, अर्थ लक्षात येईल. आता शब्दांची अर्थफोड करतो. अवघे या शब्दाचा अर्थ सांगा. नाथांनी हा अभंग ज्या वेळेला रचला किंवा ज्या वेळेला नाथांनी या अभंगाला जन्माला घातलं, तो अभंग आलाय देवाच्या साक्षात्काराच्या अनुभूतीतला, म्हणजे ईश्वर प्राप्तीचा, देव प्राप्तीचा. आता देवाचं दर्शन झालं त्यावेळेला नाथांना आनंद किती झाला. नाथ म्हटले अवघा आनंद. असं म्हणायला पाहिजे होतं खूप आनंद झाला. काय म्हणायला पाहिजे होतं? अतिशय आनंद झाला, भरमसाठ आनंद झाला. अवघे या शब्दात काय? अवघे या शब्दामध्ये नाथांनी परिमाण सांगितलं, क्षमता. क्षमता सांगताना अमर्यादित ईश्वर प्राप्तीचा अनुभव सांगताना सूत्रकार म्हणतात अनिर्वचनीयम. वचन म्हणजे शब्द, त्याला शब्द नाही. पुढे काय? तो कसा आहे? तो प्रेम स्वरूपिणम. अजून किती? अविस्मरणीयम. प्रतिक्षण वर्धमानम. वाढताय. कसं आहे? आता क्षमता सांगायची. तुमच्या गावात किती माळकरी? तुमच्या गावात सगळे सगळे गाडेकर माळकरी, आयर पण माळकरी. जवळजवळ 90-95% गाडेकरच आहेत ना. जय सावता. वा, ही माणसं खूप प्रेमळ असतात. हा, सावता महाराजांची जी वंशावळ आहे ती प्रेमळ का माहितीये का? त्याचं कारणच आहे महाराज. सावता सागर, प्रेमाचे आगर. माझा खूप घरांशी संबंध आला. प्रेमाचं आगर असतं, आगर. तिथे ज्याला लागल त्याला एखाद्या का नाही इथून घेऊन जा. प्रेम, माया, आपुलकी, ममता सगळं घर पाया पडलं. म्हातारी पाया पडती, म्हातारा पाया पडतो, सून पाया पडती, पोरगा पाया पडतो, नातू पाया पडतो, पंतू पाया पडतो, चिपड पंतू पाया पडतो, उकड पंतू पाया पडतो, सगळेच पाया पडतात. म्हणलं आता माऊली म्हणे नका 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 नका. अहो माय नका पाया पडो. येतं पाया पडू. ते कुणालाच पाया पडून देत नाही. माझ्या सोबत आहे 3-1 वर्षापासून, नित्य माझ्या सोबत आहे. आम्ही दोघं आनंद घेतो. मला कुणीच नसलं ना तरी चालतं, म्हणजे ऐकायला बी वाजवायला बी. कधी कधी तुमची आजची साथ आहे ना, अशी साथ रोजच नाही भेटत. हो, कधी कधी असं वाटतं अशी साथ बघितल्यानंतर आहे ना त्याच्यापेक्षा कोरोनाची साथ आलेली बरी. अशीच काय. मग आमच्या दोघातच कार्यक्रम चालतो मस्त पैकी. छान हात आहे त्यांचा. मला जे पाहिजे ते वाजवतात. माऊली भागवत. क्षमता. सगळं गाव माळकरी आहे. आता काय शब्द म्हणायचं? सगळं गाव नाही म्हणायचं, अवघ गाव म्हणायचं. काय म्हणायचं? देवाच्या दर्शनामध्ये आनंद भेटला. किती आनंद झाला. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. अवघा शब्दच नाही याच्यापेक्षा. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. शक्यच नाही आता. अवघा म्हणजे परिमाण, क्षमता, अमर्यादित. त्रैलोक्य, जगत. आनंद या शब्दाचा अर्थ काय? नाथांना आनंद झाला का? का आनंद दिसला? काय दिसलं नाथांना?
हा नाथांना काय दिसलं? देव. नाथांना काय दिसला? देव. आनंद या अभंगात हा जो शब्द आला तो शब्द नाथांच्या अंतःकरणाची अवस्था नाही सांगत एकनाथ तुकोबराया. आनंद हा या अभंगातला जो शब्द आहे तो देववाचक आहे. नाथ महाराज म्हणतात मला सगळ्या जगात सगळ्या त्रैलोक्यात आता देव दिसतोय. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे दत्त दत्त दत्त. आता या क्षणाला कधी कुठे केव्हा घटना शूलिभंजन पर्वत. स्वामी जनार्दन संत एकनाथ गुरु शिष्याचं नातं. हो मुनीमजी पण केलं होतं स्वामींच्या. सगळ्या दौलताबादगिरीच्या किल्ल्याचा ताळेबंद एकनाथांकडे होता. 12 वर्ष झाली. एक बाईचा हिशोब सापडेना. रात्री 12 पर्यंत अन्नपाणी वर्ज करून हिशोबाचा ताळेबंद तपासला. एक बाई नव्हतीच सापडत. डोळ्यात पाणी आलं. 12 वर्ष होत आली. आज माझा शेवटचा दिवस आहे. परीक्षा आहे माझी. मी जर नापास झालो तर राहिलो तसाच कोरडाच राहिलो. नाही व्हायची गुरु कृपा. डोळे झाकले. ईश्वर परिधान केलं. श्री गुरु चरणाचा धावा केला. देवाला आळवलं. हे देवा, देव तू करुणा कृपा सिंधू होसी माय बाबा मुसा बंधू. कृपा कर देवा. शरण आलो तुझा आता. तुझी अनादाता दाता दुःख मोह नासावया चिंता. शरण आलो तुझा आता तारी कृपावंत माय बापा. 12 वाजले होते. डोळे उघडले. वही पुढे घेतली. ताळेबंद तपासला. एका क्षणात 1 रुपया सापडला. आनंदच गागड्यात मावेना. उड्या मारून नाचू लागले. टाळ्या वाजवल्या. वा वा वा. सापडला. स्वामींची निद्राभंग झाली. खाली आले. विचारला. सगळा संवाद झाला. नाथ म्हटले दिवसभराचा व्यवहार त्याच्यातली एक पै हरवल्यावर उद्धाराची चिंता करतोस. चल जगाचा व्यवहार ज्याच्या सत्तेनं सापडतो तो तुला दाखवतो. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. ईश्वर चिंतन. शूलिभंजन पर्वतावरती गुरु शिष्य हाताला धरून चालले आहेत. पहाटेचा मंद शीतळ वारा आला. शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झाली या शरीरा. फिटला पातकांचा धारा. कळी काळाशी धाक दरारा. कोण आहे? कोण आहे? कोणीतरी आले वाटतं. कोण आहे? कोण आहे? एकनाथ महाराज म्हणतात मी नाही. असं मी जर म्हटलं तर तुम्हाला अंदाज येईल जेवणारे आले काय नो. काही काही तर म्हणतील याच तर अजून चालू आहे म्हणतील. म्हणतील हो. नाही तर ज्याने बोलवलं त्याला घोडा लावतील. काय सांगता येत लोकांचं. इकडे या. मी लगेच रिवर्स घेतो तुम्हाला. नाथांनी दृश्य बघितलं. गुडघ्यापर्यंत धोतर आहे. कंबर बांधलेली आहे. गळ्यामध्ये शिखासूत्र आहे. बगलेमध्ये झोळी आहे. एका हातामध्ये कमंडलू आहे. एका हातात मोरपंख आहे. जरा पाठीमागं बघितलं. अरे 4 कुत्री पण आहे. कोण कोण? एवढं म्हणेपर्यंत स्वामी जनार्दन गेले आणि मलंगाच्या वेशातल्या त्या महात्म्याला आलिंगन दिलं. तिथे बसले. पालापाचोळा होता. मोठी प्राणी एकत्र केली. बगलीतली झोळी होती. त्यातून भाकरी काढल्या. बुरशी आलेल्या भाकरी त्यात सोडल्या. एका कुत्रीला घेतलं सोबतीला. ती कुत्री दुभती होती. तिचं दूध त्याच्यात काला केला. एकमेकाच्या मुखात घातला. मलंगाच्या वेशातले महात्मा. आता मी तुम्हाला दत्त अवतार दाखवतोय. हा लक्ष द्या. सगळ्या कीर्तनाचा सार आहे. मांडी घाला. मलंगाच्या वेशातल्या संत एकनाथ महाराजांना त्या महात्म्याने हात करून नाथांना बोलवलं. ओ नाथा येता का? हा काला खाता का? नाथ तोपर्यंत अज्ञानी होते. नाथ म्हटले कुत्रीच्या दुधाचा आणि बुरशी आलेल्या भाकरीचा आणि सडलेल्या पानाचा तुम्हीच खा. स्वामी जनार्दनांना राग आला. हे इथे बैस आणि गुमान हा काला खा. गुरु आज्ञा. आले बसले. मलंग वेशातल्या महात्म्याने घास घेतला. नाथांच्या मुखामध्ये घातला. स्वामी जनार्दनाने एक घास घेतला आणि नाथांच्या मुखामध्ये घातला. मलंगाच्या वेशातला महात्मा कोण होता? ज्यांनी शेवटचा घास दिला ते कोण होते? श्री गुरु होते. मलंगाच्या वेशातले महात्मा कोण होते? गुडघ्यापर्यंत धोतर आहे. बटू वेश आहे.
शिका सूत्र आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये मोरपंख आहे, बगले जोडी आणि पाठीमागे कुत्री आहे 4. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? साक्षात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाथांची अवस्थाच पालटली. तो काला खाला, शरीर अंकुचित झालं, आसन लागलं गेलं समाधीचं, डोळे मिटले गेले, देहाचं तादात्म्य सुटलं. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त, ईश्वर चिंतनाचा काळ, भौतिक जगाचा विसर पडला. आत्मा ब्रह्मरंध्रामध्ये विलीन झाला. अखंड ब्रह्माकार स्थिती, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सूर्योदयाची वेळ आली. स्वामींनी विचार केली, आता याला जर समाधी लागली तर जनकल्याणाचं कार्य शिल्लक आहे. भारुडं सांगायची आहे, भावार्थ रामायण सांगायचं आहे, एकनाथी गाथा लिहायचं आहे. कुणी करायचं जगाचं कल्याण? आणि याला आताच जर मी असा बसवला तर हा आत्मलीन होईल. पण जनकल्याण शिल्लक आहे. हात ठेवला डोक्यावरती, शक्तिपात क्रिया केली आणि एका क्षणात नाथांचे डोळे उघडले. धाड दिशी नाथ स्वामींकडे असे पाहते झाले. आता दृष्टीच बदलली. पहिली दृष्टी नाही राहिली. आता दृष्टी ईश्वर कृपेची, आता दृष्टी गुरु कृपेची आहे, आता दृष्टी ज्ञान दृष्टी आहे, सामान्य दृष्टी नाही. आणि अशा प्रसंगी स्वामींनी विचारलं, हे नाथा, हा जो तो काला खाला, सांग मला काय अनुभव आला तुला? तोच अनुभव म्हणजे आजचा अभंग आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता, त्याच्याकरता चित्त चरणी जगन्नाथा, चित्त ठेले विठोबा रखुमाई. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. संयोजक, आयोजक, नियोजक, गाडेकर परिवार, आहेर परिवार, सर्व श्री गुरु भक्त, त्याचप्रमाणे सगळे दत्त भक्त, सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद. 7 ते 9 कीर्तन आहे. आज थोडासा उशीर झाला, लाईटीचा अपव्यय झाला नसता तर याही 9 वाजून 5 मिनिटांनीच आवरलं असतं. असं वाटलं असेल तुम्हाला की उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. संतोष महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं हे कार्य खूप मोठं आहे. माझी मनापासून विनंती आहे, या कार्याला मोठं होण्यासाठी आपल्या सगळ्यांनी योगदान देणं आवश्यक आहे. आणि नाही देता आले योगदान तर त्या कुंभाराला जास्त काही करावं लागत नाही, त्या मडक्याच्या बाहेर हात धरावा लागतो, ते मडकं आपोआप आकार घेतं. असा कुंभाराचा हात तुमचा असू द्या अशी विनंती करतो. या लेकरांसाठी कौतुक करतो जोरदार. आता त्यांचं झालं, आता तुमच्या लेकरांचं कौतुक करतो जोरदार. हे सगळे ह्या नवविधा भक्ती आहे, हे सगळे नवरत्न तुमच्या गावचे. यांना माळ घाला,
नंतर नंतर जशी जशी तुमची इच्छाशक्ती तर आता त्यांच्या आई बापाचे विचार डेव्हलप व्हायला लागतील आता. त्याला आलंय पण त्याच्या बापाला नसलं एवढं ते म्हणते बिघडलं काय. हा ना, छान, शाबास, चांगले वाटतं तुझ्या चेहऱ्या कोण आळंदीला आहे. छान, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पहिले धन्यवाद सगळ्या तरुणांना देतो. सगळे तरुण एवढे शिस्तबद्ध कीर्तनासाठी बसलेले युवक मी पहिल्यांदा पुढे पाहतोय. नाही तर बाकीचे तिकडे कोपऱ्यात बसले असतात, बस चॅटिंग सेटिंग सगळं चालू असतं त्यांचं. तुळशीवाल्या माऊली तुम्हाला धन्यवाद. लई मला असं वाटतं या म्हाताऱ्याने उभं राहू नये. थंडीचे दिवस आहे, वयाचा विचार करा. परवा एक म्हातारी पडली, 2 तासांनी उठली, जिवंत होती. नाही खरं सांगतो, माझी विनंती आहे 60च्या पुढच्या माणसाने तरुण एखाद्या तुमच्या सुनेला लावा ना. तुम्हाला वाटत असेल सेवा आपल्या घरात असावी, तुमच्या सुनेला लावा, तुमच्या लेकीला लावा. पण एवढ्या वयोवृद्ध, आता ती आजी मध्ये बसली, बदललं त्याने, बरोबर ना. पुढे द्या, ही परंपरा तुमच्या कुटुंबात द्या. तुमचं संक्रमण होऊ द्या ना भक्तीचं. पण या वयात तुम्ही मस्तपैकी पुढं बसून कीर्तन ऐकावर, मला तुमची दया येते. तुमचाच परमार्थ पाहून आम्ही या वाटेला लागलो ना. पण तुम्ही पुढं बसायचे ना, आशीर्वाद द्यायचे. कार्तिक स्वामी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. त्याच्यानंतर शरद महाराज दिघे, माझे जिवलग मित्र, तुकाराम बाबा वेलजाळी, सगळे 1 2 3 4 हे 4 गावातलेच आहेत ना. तुम्हाला मनापासून धन्यवाद. कौतुक करा याल मंडळीचं. आज 9 नंतर पंगत असेल ना, या पंक्तीवाल्या लोकांमुळेच या सप्ताहांचे जीर्णोद्धार झाले असं म्हणाय काय हरकत नाही. 9 ते 11 कोण येत होतं कीर्तनाला? कोण नव्हतं येत. हे दाते तयार झाले म्हणून 7 ते 9 आणि म्हणून एवढी लोक. नाही तर आता 2-3 गोदाडे घेऊन झोपले असते. हा ना, नाही तर शिर्डीला चक्कर मारलं असते, एखाद्या डाब्यावर रिटर्न आले असते. सगळ्यांना धन्यवाद. सिस्टीम कुठली आहे? कुंभारी. तुमचा हात पण कुंभारासारखाच आहे ना, जेव्हा चांगलं घडवलं, 1 नंबर. कौतुक सगळ्याला. माझे सहकारी मित्र माऊली महाराज भागवत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद. चॅनल कुठला आहे? त्यांचाच आहे का? पण माझं मला पाठवा. हा, आता पैसे तुम्हाला भेटणार, मला काय भेटणार त्याच्यात. धन्यवाद. टाका कीर्तन संपूर्ण टाका. तुम्हाला जसं टाकायचं तसं टाका. फक्त जे योग्य असेल ते टाका. तुम्हाला वाटलं हे कट करायचंय, 100% कट करा. या सगळ्या लेकरांना धन्यवाद देतो. विनेकरी कुठले? तुमचं गावातले भारी हो. सगळं इडलची. इड हा शब्द संगमनेरचा आहे. आपण इकडे इथे तिथे म्हणतो नाही का, तिकडे आता ताता म्हणतात. आपल्या काय इड. आळंदीत मला असेच बघायचं, तू संगमनेरचा का? इड म्हणतो ना, त्याच्यामुळं भाषा आपली संगमनेरी झटका म्हणतात त्याला. सगळ्यांना धन्यवाद. काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचे वाणीचे बोलण्याच्या ओघात प्रमादात झालेले दोष असतील क्षमा करा. विठ्ठल जय जय. बोलले देवा पुढे विचारला